मित्रांनो, आज थोड्या सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे मी. खरंच बोलायला बरं वाटत नाहीये, पण सध्याचं भविष्य हे फार अनप्रिडिक्टेबल आहे. आज सकाळी इन्व्हेंट झालेली वस्तू उद्या संध्याकाळपर्यंत डस्टबिन मध्ये जाते. स्वतःवर काम करत राहा, दररोज नवीन नवीन स्किल शिका आणि स्वतःची डेव्हलपमेंट करत राहा. कारण येणाऱ्या मार्केटमध्ये टिकायचे असेल तर स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. नवीन नवीन स्किल शिकणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही आज जे कमवत आहात त्यातील किमान 30% कमाई बाजूला काढून ठेवा. त्या कमाईला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा नका करू. कमीत कमी बँकेत FD करून ऍटलिस्ट तुमचा पुढील 6 महिने ते 3 वर्षाचा खर्च बागे एवढा पर्पस रेडी करून ठेवा. संकट सांगून येत नाही. मी फायनान्शियल संकटाबद्दल बोलतोय मित्रांनो. फायनान्शियल संकट सांगून येत नाहीत. जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असाल तर त्या संकटावर मात करू शकाल. मी असं का म्हणतोय? कारण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ले ऑफ देत आहेत, मॅन पॉवर कमी करतायत. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केली तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्य करून तुमचं उदरनिर्वाह करू शकाल. हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा ज्यांची आजची कमाई तर छान आहे, चांगली आहे, पण जे सेव्हिंगला महत्त्व देत नाही आहे. कदाचित तुमच्या या शेअरिंगनी त्यांच्यामध्ये काही बदल हो, थोडीफार सेव्हिंग करायची सुरुवात करते आणि त्यांचं फ्युचर सिक्युअर करते.